कधी कधी स्वयंपाकात एक छोटासा प्रयोग संपूर्ण चवीला नवा ट्विस्ट देतो। आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी तसाच एक भन्नाट प्रयोग। वांगे उकडल्याने मसाला आतपर्यंत सुद्धा अगदी मौसूद असं शिजतं आणि चव तर अशी की काही विचारायलाच नको। चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया। त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे अशा नवनवीन रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाहीत। आता उकडीचं भरलं वांग बनवण्यासाठी सगळ्यात आधी पाणी गरम करायला ठेवले, कारण वांगी आपल्याला उकडायला ठेवायचे। तोपर्यंत वांग चिरून घेऊयात आणि आपल्या मसाल्याची सुद्धा तयारी करूयात। सगळ्यात आधी वांग्याचे काटे काढून घ्यायचे, निबार देठ काढून घ्यायचा आणि एकाच्या 4 पाकळ्या होतील असे नेहमीच प्रमाणे भरलं वांग बनवताना जसं आपण चिर देतो तसं पण अगदी खालीपर्यंत चिर द्यायची, जेणेकरून मसाला अगदी खालीपर्यंत आपल्याला वांग्याच्या शेवटच्या टोकापर्यंत भरता येईल। कधीही कोणतंही भरलं वांग बनवताना वांगी आवर्जून कोवळी घ्यायची आणि छोट्या आकारामध्ये घ्यायची, म्हणजे वांग्याची चवही छान लागते आणि वांग सुद्धा सुंदर असं शिजतं। आता वांगे मी इथं छानपैकी चिरून घेते। आवर्जून आतमध्ये पूर्ण चेक करायचं वांग किडकं वगैरे नाही ना, कारण वांगी बरेच वेळेला अशा दिवसात किडके येण्याची शक्यता असतात। चला आता याच पद्धतीने मी सगळी वांगी छान चिरून घेते। शेवटच्या टोकापर्यंत वांग चिरलं की मसाला छान पैकी आतपर्यंत भरता येतो आणि चवही त्याची अप्रतिम अशी येते। चला मी सगळी वांगी चिरून पाण्यामध्ये घालून घेतलेत। पाण्यामध्ये वांगी घातल्यामुळे ती काळी पडत नाहीत। आता घेऊयात मसाला बनवायला। मसाल्यासाठी इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतले, आलं लसूण आणि खोबरं घेतले। शेंगदाणे मी इथे भाजून त्यांची साल काढून घेतलीये। चला आता शेंगदाणे सगळ्यात आधी मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे। खूप जास्त बारीक नाही, ओबडधोबड असे वाटून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला त्याचं जे काही आपण सारण बनवणार आहोत त्यामध्ये ते एकजीव व्हायला मदत होईल। चला आता शेंगदाणे छानपैकी बारीक झाले की त्यानंतर आपण लगेच आलं लसूण आणि खोबरं वाटून घेणार आहोत। हे वाटण अगदी फ्रेश केल्यामुळे त्याची चव छान भेटते, त्यामुळे आवर्जून भरलं वांग बनवताना शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्या आणि ते फ्रेश असे वाटून घ्या। चला तर आलं लसूण खोबरं सुद्धा याच पद्धतीने मी वाटून घेते। आपण नेहमी भरलं वांग बनवताना ते कढईमध्ये तेलावरती परतवून आणि त्यामध्ये पाणी ओतून ते शिजवून बनवतो, परंतु आज मी जी तुम्हाला ही पद्धत दाखवते यामुळे वांग्याची चव कितीतरी पटीने जास्त होते। या वांग्याची चवीमुळे ना तुम्ही नंतर साधं भरलं वांग करणं सोडून द्या, इतकं टेस्टी हे वांग होतं। भरलं वांग आवर्जून आपण शिजवतोय त्यामुळे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर वांग्यामध्ये छान एकजीव होतो, सगळा मसाला छान वांग्यामध्ये मुरला जातो, त्यामुळे याची चव कितीतरी पटीने जास्त वाढते। चला आता शेंगदाणे बारीक करून झालेत, आलं लसूण खोबरं बारीक करून घेतलंय। यामध्ये हळद, काळं तिखट, लाल तिखट आणि धना पावडर घालून घ्यायची। तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता 1-2 चमचे तेल घालायचं आणि हे सारण सगळं छान हाताने मिक्स करून घ्यायचं। पाणी अजिबातही घालायचं नाही, आपण या रेसिपीमध्ये अजिबातही पाण्याचा वापर करणार नाही आहोत। पाण्याचा एक थेंबही न वापरता हे वांग आपण छान बनवणार आहोत। चल आता सारण छान तयार झाले। चिरलेली जी वांगी होती आपली त्या वांग्यांमध्ये हे सारण छानपैकी भरून घ्यायचं। वांग्यात सारण भरताना दाबून दाबून भरायचं, अगदी संपूर्ण जेवढी आपण चिर दिली आहे वांग्याला त्या चिरेच्या खालच्या टोकापर्यंत सारण छान भरलं गेलं पाहिजे, म्हणजे अगदी वांग्याचा शेवटचा घास खाताना सुद्धा तुम्हाला त्या मसाल्यांचा फ्लेवर जाणवेल। त्यामुळे आवर्जून वांग भरताना अगदी मसाला दाबून दाबून भरून घ्या, म्हणजे छान तो टोकापर्यंत भरला जातो। आणि दाबून भरल्यामुळे अजून एक फायदा होतो की वांग्यातून हा मसाला अजिबातही बाहेर येत नाही। चला पाण्याला छानपैकी आपले आदन आले। आता यावरती चाळण ठेवायची आणि त्याला 2 चमचे तेल घालून 1 ते 2 चमचे तेल घालायचं आणि चाळणीला तेल छानपैकी लावून घ्यायचं। तेल नाही लावलं तरी चालेल, पण मी 1 चमचाभर लावून घेते। त्यानंतर ही भरलेली वांगी ठेवायची, झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनिटं हे वांग आपण छानपैकी वाफवून घेणार आहोत। वरून थोडंसं जडवजं ठेवते, पक्कट ठेवते, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही। एक 8 मिनिटं वांग मी इथे छानपैकी शिजवून घेतले। तुम्ही बघू शकता वांग किती सुंदर शिजले। देठाचा भाग मी थोडासा तोडूनही दाखवते, अगदी परफेक्ट असं हे वांग आपलं शिजलं गेले। आता हे वांग तुम्ही असंच खाऊ शकता। जर तुम्ही डाएट करत असाल ना, तर तुम्हाला ऑइल वापरायचं नसेल भाजीमध्ये, तर हे वांग असंच खायला सुद्धा खूप छान लागतं। परंतु आता हे वांग मी तेलावरती छान खरपूस असं परतवून घेणार आहे। त्याआधी जिरी, मोहरी आणि हिंगाची तेलामध्ये खमंग अशी फोडणी द्यायची आणि त्यानंतर ही सगळी वांगी एक एक करून सोडून घ्यायची। तेलामध्ये ही वांगी परतवून घेतल्यामुळे ना इतका भन्नाट फ्लेवर या वांग्यांचा येतो, कारण आपण वांगी पूर्णपणे शिजवून घेतलेत आणि नंतर तेलावरती खरपूस असे परतल्यामुळे वरचं बाहेरून कोटिंग छान क्रिस्पी आणि आतून मात्र तो सॉफ्टपणा आपल्याला जाणवतो। तेलामध्ये घातल्यानंतर 1-2 मिनिटं फक्त आपल्याला वाफ द्यायची। 2 मिनिटाच्या वाफेनंतर लगेच झाकण काढायचं आणि दोन्ही बाजूने खरपूस अशी वांगी आपल्याला भाजून घ्यायची। आता हे परतवत असताना, भाजत असताना खूप वेळा वांग आलटीपलटी करायचं नाही, फक्त 2 ते 3 वेळा वांग पलटी करून घ्यायचं, कारण वांग आपलं आतपर्यंत शिजलं गेले। फक्त तेलामध्ये छान त्याचं कोटिंग क्रिस्पी व्हावं
मसाला छान भाजला जावा यासाठी आपण याला तेलावर परतवून घेणार आहोत। अतिशय सुंदर आणि टेम्पटिंग असं हे वांग आपलं तयार झालंय। तुम्ही बघू शकताय, बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं हे वांग आपलं तयार होतं। कारण आतमध्ये छान दाबून भरल्यामुळे ना ते जास्त बाहेरही निघत नाही, अगदी व्यवस्थित ते वांग्यामध्ये राहतं। चला आता सगळे वांगे मी छानपैकी अशाच पद्धतीने परतवून घेते। तुम्ही बघू शकता किती सुंदर रंगही आलाय आपल्या वांग्याला। बाहेरची जी काही वांग्याची स्किन आहे ती छान गोल्डन ब्राऊन कलर वरती आली की वांग आपण काढून घ्यायचंय। मसाला सुद्धा खरपूस असा त्या तेलामध्ये भाजला गेलाय, परतला गेलाय, त्यामुळे त्या मसाल्याचा छान स्मोकीपणा आणि वांग्याचा छान तो सॉफ्टनेस आपल्याला जाणवते। बघूनच कळतंय की वांग किती सुंदर झालं असणार आहे ते। तुम्ही सुद्धा नेहमीची वांग्याची पद्धत सोडून या पद्धतीने एकदा करून बघा। आपण नेहमी त्याच पद्धतीचं वांग करतो, परंतु कधीतरी हा नवीन प्रयोग करून पाहिला तर तुम्हाला ही चव चाखता येईल। तुम्हाला मी वांग तोडूनही दाखवते, अगदी मऊ लुसलुशीत असं वांग हे शिजले, अजिबातही कुठेही शिजायला ते कमी पडत नाही। अतिशय टेम्पटिंग असं हे आपलं उकडीचं भरलं वांग तयार झाले। तुम्ही सुद्धा तुमच्या घरी हे भरलं वांग एकदा नक्की ट्राय करा। आपली भरल्या वांग्याची रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशा चमचमीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा अशा सुपर टेस्टी रेसिपी सोबत। धन्यवाद।